हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ज्या नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. सो आपण सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 2 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी इम्पॉर्टंट डे बघून घेऊया आपण. तर इम्पॉर्टंट डे 1 आणि 2 जुलैचे, जसं काल आपण बघितलं 1 जुलैचे काही इम्पॉर्टंट डे, तर आज त्यातला एक आहे आणखी 1 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो चार्टर्ड अकाउंटंट डे. ओके, सो 1 जुलैला आणखी एक डे असतो, तो असतो चार्टर्ड अकाउंटंट डे. आणि या वर्षीची त्याची थीम आहे इनोव्हेटिंग फॉर सस्टेनेबल फ्युचर. तर ही या वर्षीची थीम आहे चार्टर्ड अकाउंटंट डे ची. नेक्स्ट दुसरा जो डे आहे म्हणजे 2 जुलैचा. तर 2 जुलैला कोणता डे ऑब्झर्व करण्यात येतो, तर वर्ल्ड यूएफओ डे. वर्ल्ड यूएफओ डे हा ऑब्झर्व करण्यात येतो दरवर्षी 2 जुलैला. आता वळूया आपण न्यूज कडे. सो फर्स्ट न्यूज आहे, ओके, फर्स्ट न्यूज काय आहे, रवींद्र जडेजा यांनी रिटायरमेंटची अनाउन्समेंट केलेली आहे फ्रॉम T20 इंटरनॅशनल क्रिकेट मधून. तर T20 इंटरनॅशनल क्रिकेट यामधून रवींद्र जडेजांनी रिटायरमेंटची अनाउन्समेंट केलेली आहे. बघूया आपण सविस्तर न्यूज. तर इंडियन ऑलराऊंडर आहेत ते रवींद्र जडेजा यांनी अनाउन्स केलेली आहे रिटायरमेंट. आणि ही जी रिटायरमेंट आहे यांची अनाउन्समेंट कोणाच्या म्हणजे कोणत्या डे नंतर आलेली आहे, तर विराट कोहली जे स्टार बॅटर आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पण त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केलेली होती बार्बाडोस इथे. त्यानंतरच रवींद्र जडेजानी पण रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. सो द सीझन ऑलराउंडर इज वन ऑफ द वर्ल्ड फाइनेस्ट फिल्डर अँड विल कंटिन्यू टू प्ले ODIs अँड टेस्ट. तो त्यांनी अनाउन्स रिटायरमेंट जी आहे ती T20 इंटरनॅशनल क्रिकेट मधनं केलेली आहे, पण ते ODIs अँड टेस्ट जे आहे ते कंटिन्यू करणार आहेत, म्हणजे तिथे ते कंटिन्यू प्ले करणार आहेत ODIs आणि टेस्ट मध्ये. रवींद्र जडेजा त्यांनी कधी म्हणजे ही जे T20 इंटरनॅशनल वर्ल्ड आहे त्यामध्ये त्यांनी कधी एंटर केलेलं होतं, म्हणजे कधीपासून त्यांनी स्टार्ट केलेलं आहे इंटरनॅशनल क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये प्ले करण्याकरता. तर 2009 मध्ये ते त्यांनी इंडियाकडनं प्ले केलेलं होतं आणि अगेन्स्ट मध्ये कोण होते, श्रीलंका. तर श्रीलंकाच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी 2009 मध्ये प्ले केलेलं होतं त्यांचं फर्स्ट T20 इंटरनॅशनल, आणि 2009 मध्ये त्यांनी एंटर केलेलं होतं T20 इंटरनॅशनल या वर्ल्ड मध्ये. त्यांनी स्कोर केलेले आहे टोटल 515 रन्स इन 74 मॅचेस. 74 मॅचेस मध्ये त्यांनी 515 रन्स टोटल स्कोर केलेले आहे आणि 54 विकेट्स इन द शॉर्टेस्ट फॉर्मॅट. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती आपली, की रवींद्र जडेजानी जी आहे रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे T20 इंटरनॅशनल क्रिकेट मधनं. ODIs आणि टेस्ट साठी ते कंटिन्यू प्ले करणार आहेत. आता बघून घेऊया ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 चं. तर होस्ट कोणी केलेलं होतं, वेस्ट इंडिज आणि US. चॅम्पियन कोण झालेले आहे, इंडिया ही चॅम्पियन झालेली आहे. ही सेकंड टायटल आहे इंडियाचं. रनर अप कोण होतं, साऊथ आफ्रिका ही रनर अप आहे, म्हणजे साऊथ आफ्रिकाला बीट केलेलं आहे इंडियाने T20 वर्ल्ड कप करता. प्लेअर ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराह हे प्लेअर ऑफ द सिरीज आहेत. मोस्ट रन्स कोणी काढलेले आहेत, तर अफगाणिस्तानचे रहमानुल्लाह गुरबाज यांनी मोस्ट रन्स काढलेले आहेत विथ 281 रन्स. मोस्ट विकेट्स कोणी घेतलेले आहेत, तर अफगाणिस्तानचे फजल फारुख यांनी 17 विकेट्स घेतलेले आहे. सोबतच अर्शदीप सिंग जे आहे इंडियाचे त्यांनी पण 17 विकेट्स म्हणजे मोस्ट विकेट्स घेतलेले आहे या टुर्नामेंट मध्ये. सो नेक्स्ट बघूया आपण न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे तर पंचकुला इथे झालेल्या नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिप. तर पंचकुलामध्ये कोणती चॅम्पियनशिप झालेली आहे, नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप. इथल्या वुमेन्स 100 मीटर हर्डल रेस मध्ये इंडियाचे ज्योती यराजी यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. ओके, तर त्यांचा टायमिंग किती होता, त्याचे जिंकले आहे गोल्ड मेडल, तर त्यांचा टायमिंग होता 13.06 सेकंड. तर 13.06 सेकंड हा टायमिंग त्यांनी बीट करत गोल्ड मेडल पटकावलेला आहे. सोबतच आता
सिल्वर कोणी पटकावलेला आहे तर प्रज्ञान प्रशांत साहू यांनी 13.15 सेकंड हा टायमिंग कव्हर करत त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. आणि नित्या रामराज यांनी 13.21 सेकंड हा टायमिंग घेत ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. म्हणजेच इंडियाच्या ज्योतिका एराजी यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. कशामध्ये? नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिपच्या वुमेन्स 100 मीटर हर्डल रेस मध्ये. सोबतच सिल्वर मेडल जिंकलेला आहे प्रज्ञान प्रशांत सिंग साहू यांनी आणि ब्रॉन्झ मेडल हे नित्या रामराज यांनी जिंकलेला आहे. आता हे तर झालं वुमेन्स. आता बघूया मेन्स. तर मेन्स 110 मीटर हर्डल मध्ये तेजस तिरशे यांनी जिंकलेला आहे गोल्ड मेडल आणि त्यांचा टायमिंग किती होता? 13.54 सेकंड हा त्यांचा टायमिंग होता. आणि या टायमिंगमुळे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे तेजस शिरसे यांनी. नेक्स्ट साहिल सिल्वे यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे, जिंकलेला आहे मेन्स जॅव्हलिन थ्रो या इव्हेंट मध्ये. आणि हा इव्हेंट फायनल डे ला होता. फायनल डेच्या इव्हेंट मध्ये जॅव्हलिन थ्रोच्या गोल्ड मेडल जिंकलेला आहे साहिल सिल्वा यांनी. ओके. आणि ते पण नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिप 2024 याच्या फायनल डे मध्ये त्यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट आता अनिमेश हुजूर यांनी एक न्यू रेकॉर्ड जो आहे त्यांनी मीट केलेला आहे, बनवलेला आहे विथ 20.65 सेकंड रनचा पंचकुलामध्ये आणि जिंकलेला आहे मेन्स 200 मीटर स्प्रिंट मध्ये. नेक्स्ट आता एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट जे आहे एन्सी सोजन यांनी बीट केलेला आहे शालिनी सिंग आणि नैना जेम्स यांना. कशामध्ये? वुमेन्स लॉंग जम्प मध्ये. तर वुमेन्स लॉंग जम्प मध्ये जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे ते मिळवलेलं आहे एन्सी सोजन यांनी विथ 6.59 मीटर त्यांचा हा रेकॉर्ड आहे. सोबतच शालिनी सिंग यांचा आहे 6.59 मीटर जो लॉंग जम्पचा जो रेकॉर्ड आहे तो. आणि नैना जेम्स यांचा 6.42 मीटर आहे. म्हणजेच एन्सी सोजन यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे, शालिनी सिंग यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे आणि नैना जेम्स यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे. तर ही आपली न्यूज आपण कव्हर केलेली आहे. यामध्ये वुमेन्स 100 मीटर हर्डल्स पण घेतलेला आहे आपण, सोबत मेन्स 110 मीटर हर्डल्सची रेस पण घेतलेली आहे, कव्हर केलेली आहे. जॅव्हलिन थ्रोचा पण इव्हेंट आपण यामध्ये घेतलेला आहे आणि मेन्स 200 मीटर स्प्रिंट आणि वुमेन्स लॉंग जम्प. तर असे आपले यामध्ये बरेचसे ज्या टुर्नामेंट मध्ये जी नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये जे इव्हेंट्स झालेले आहेत त्या इव्हेंट्स मधले आपण कोणाला गोल्ड मेडल मिळालेला आहे, कोणाला सिल्वर मेडल मिळालेला आहे, कोणाला ब्रॉन्झ मेडल, प्रत्येक कॅटेगरी मध्ये आपण त्यांचा सविस्तर काय केलेला आहे यामध्ये एक न्यूज मध्ये आपण बघितलेला आहे. तर इंडियाच्या ज्योती एराजी यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. कशामध्ये? वुमेन्स 100 मीटर हर्डल मध्ये. आणि कुठे झालेला आहे? पंचकुला मध्ये झालेला आहे नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट न्यूज आहे तर एक ऑब्युचरी आहे, बघूया आपण कोण आहेत ते. तर फॉर्मर इंडियन मिडफिल्डर भूपेंद्र सिंग रावत ज्यांना ओळखल्या जायचं त्यांच्या स्पीडनी आणि त्यांचं निकनेम होतं स्कूटर. ओके. त्यांच्या निकनेम स्कूटरनी आणि त्यांच्या स्पीडनी ओळखले जात होते भूपेंद्र सिंग रावत जे आहे इंडियन मिडफिल्डर. त्यांचं निधन झालेलं आहे आणि ते 85 इयर्सचे होते. तर AIFF म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, तर यांनी हे कन्फर्म केलेली आहे ही न्यूज त्यांच्या डिमिनिशची. नेक्स्ट अ स्पीडी विंगर ऑफ 1960s अँड 1970s. तर 1960s आणि 1970s चे काय आहे ते एक स्पीडी विंगर आहे रावत ज्यांनी प्ले केलेला आहे 1969 मध्ये इंडियासाठी मेरडेका टुर्नामेंट जे की झालेलं होतं मलेशियामध्ये. ओके. मलेशियामध्ये जे मेरडेका टुर्नामेंट झालेलं होतं त्यामध्ये 1969 मध्ये रावत यांनी इंडिया करता प्ले केलेलं होतं, ते खेळले होते. ते आणखी हे तर झालं इंटरनॅशनल. ओके. इंटरनॅशनल टुर्नामेंट्स मध्ये ते खेळलेले आहे इंडिया करता. सोबतच त्यांनी डोमेस्टिक फुटबॉल मध्ये पण प्ले केलेला आहे टॉपच्या टीम्स सोबत. तर कोणते टीम्स होते ते? तर डोमेस्टिक फुटबॉल मध्ये त्यांनी प्ले केलेला आहे टॉप टीम सोबत, जसे की त्या टीम्स आहे
दिल्ली गॅरिसन, गोरखा ब्रिगेड आणि माफतलाल. ओके, माफतलाल, गोरखा ब्रिगेड आणि दिल्ली गॅरिसन. तर या टॉप टीम सोबत पण ते डोमेस्टिक फुटबॉल जे आहे त्यांनी प्ले केलेला आहे. त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे सर्व्हिसेस अँड महाराष्ट्र इन नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप फॉर द संतोष ट्रॉफी. तर त्यांनी काय रिप्रेझेंट केलेला आहे सर्व्हिसेस अँड महाराष्ट्र कशामध्ये, नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे ते संतोष ट्रॉफी करता. सो भूपेंद्र सिंग रावत जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. कोण होते ते होते इंडियन मिडफिल्डर होते. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज काय आहे की जपानने लॉन्च केलेली आहे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. तर कशावरनं त्यांनी लॉन्च केलेली आहे, जो त्यांचा न्यू फ्लॅगशिप H3 रॉकेट आहे. तर त्यावरनं त्यांनी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जी आहे ते लॉन्च केलेली आहे जपानने. बघूया सविस्तर न्यूज. तर डिझास्टर रिस्पॉन्स आणि सेक्युरिटी. ओके, जे ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जे आहे ते डिझास्टर रिस्पॉन्स आणि सिक्युरिटी करता लॉन्च केलेले आहे. कशानंतर, जेव्हा त्यांनी न्यू फ्लॅगशिप H3 रॉकेट जो आहे याच्या लॉन्च नंतरच त्यांनी जे अपग्रेडेड अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे जी डिझास्टर रिस्पॉन्स आणि सिक्युरिटी करता आहे ती त्यांनी डिप्लॉय केलेली आहे, तैनात केलेली आहे. ओके, सो द H3 नंबर 3 रॉकेट जो आहे तो कुठनं लिफ्ट ऑफ होणार आहे, तो लिफ्ट ऑफ होणार आहे साऊथ वेस्टर्न जॅपनीज आयलँड वरनं, जिथे तानेगशिमा स्पेस सेंटर. ओके, तानेगशिमा स्पेस सेंटर जे आहे साऊथ वेस्टर्न जॅपनीज आयलँड इथे, तिथनं ते लिफ्ट ऑफ करण्यात येणार आहे आणि 16 मिनिटांनंतर काय करण्यात येणार आहे, जे त्यांचं पे लोड आहे ते रिलीज करेल ते, असा त्यांचा प्लॅन आहे. सो द ऍडव्हान्स लँड ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, ज्याला ALOS-4 असं म्हणतात, ते काय आहे ALOS-4 म्हणजे द ऍडव्हान्स लँड ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. तर ही काय आहे, ही प्रायमरीली टास्क करणार आहे, कशासाठी ती टास्क करणार आहे, प्रायमरीली ती जे डाटा जो आहे, डाटा कलेक्शन ऑफ डिझास्टर रिस्पॉन्स अँड मॅप मेकिंग. तर ती अर्थला ऑब्झर्वेशन करता तर आहेच, पण ती डाटा सुद्धा कलेक्ट करणार आहेत. कशा करता, डिझास्टर रिस्पॉन्स आणि मॅप मेकिंग करता. आणखी ती कशासाठी कॅपेबल राहणार आहे, ती जी सॅटेलाइट आहे ती कॅपेबल राहणार आहे मॉनिटरिंग मिलिटरी ऍक्टिव्हिटीज. तर जी मिलिटरी ऍक्टिव्हिटीज आहे त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी ती काय राहणार आहे, कॅपेबल राहणार आहेत. जसं की मिसाईल लॉन्चेस विथ अन इन्फ्रारेड सेन्सर डेव्हलप बाय द डिफेन्स मिनिस्ट्री. तर ती तर मॉनिटर तर करणार आहे मिलिटरी ऍक्टिव्हिटीज, पण कशा थ्रू करणार आहे, जी इन्फ्रारेड सेन्सर जी आहे डेव्हलप केलेली आहे डिफेन्स मिनिस्ट्रीने त्या मिसाईल लॉन्चेस मध्ये, त्याच्या थ्रू ते मॉनिटर करणार आहे आणि ती मॉनिटरिंग करण्यासाठी ती कॅपेबल राहणार आहे. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती की जपानने काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, आणि ते कशावरनं केलेलं आहे, त्यांचं जे न्यू फ्लॅगशिप H3 रॉकेट आहे त्यावरनं केलेलं आहे. तर आता जसं आपलं इस्रो आहे, ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तसंच जापानची पण, जापान जिथनं सगळं आपले वर्क करत असते स्पेससाठी, तर त्यांचं जे आहे ते, त्यांचं नाव काय आहे, ते आहे जॅक्सा. ओके, JAXA हे नाव आहे, आणि जॅक्साचा फुल फॉर्म काय आहे, जापान, इथेच बघून घेऊया आपण, जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. ओके, तर हे आहे जाक्साचं फुल फॉर्म. ही आहे जापानची काय आहे, ही स्पेस एजन्सी आहे. जसं इंडियाची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, तशी ही जापानची आहे, जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. ओके, सो ही फॉर्म कधी झालेली आहे, ही फॉर्म झालेली आहे 1 ऑक्टोबर 2003 मध्ये ही फॉर्म झालेली आहे, आणि इथं हेडक्वार्टर आहे टोकियो जापान, इथे हेडक्वार्टर आहे जाक्सा. ओके,
सो आपण आपली ही न्यूज कव्हर झालेली आहे जी की जपानने लॉन्च केलेली आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे तर काय केलेलं आहे इथे सुजाता सौनिक यांना काय केलेलं आहे बनवलेलं आहे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी. तर बघूया सिनियर IAS ऑफिसर. तर ह्या सुजाता ज्या आहेत त्या सिनियर IAS ऑफिसर आहेत सुजाता सौनिक यांना टूक ओव्हर ॲज महाराष्ट्र चीफ सेक्रेटरी आणि या काय झालेल्या आहे फर्स्ट वुमेन झालेल्या आहे इन अ स्टेट 64 इयर्स ओल्ड हिस्ट्री मध्ये पहिल्या विमेन बनलेल्या आहेत त्या ज्या की चीफ सेक्रेटरी झालेल्या आहे महाराष्ट्राच्या, ज्यांनी ही टॉप स्पॉट जो आहे तो ऑक्युपाय केलेला आहे. टॉप स्पॉट म्हणजे चीफ सेक्रेटरीचा हा टॉप स्पॉट जो आहे तो सुजाता सौनिक यांनी अक्वायर केलेला आहे, ऑक्युपाय केलेला आहे आणि त्या बनलेल्या आहे फर्स्ट विमेन स्टेट मधल्या. बघूया आता सौनिक अँड IAS ऑफिसर ऑफ 1987 बॅच. 1987 बॅचच्या त्या IAS ऑफिसर आहेत. त्यांनी सक्सेड केलेला आहे नितीन करेर यांना त्यांनी सक्सेड केलेला आहे. तर नितीन करेर यांचं जे म्हणजे ते रिटायर होणार आहेत त्यांच्या पोस्ट वरून चीफ सेक्रेटरीच्या, तर त्याच्यानंतर सक्सेड केलेला आहे सुजाता सौनिक यांनी. ओके, शी विल हॅव अ इयर टेन्युअर बिफोर रिटायरिंग इन जून नेक्स्ट इयर. तर नेक्स्ट इयरच्या जून मध्ये ते रिटायर होणार आहेत आणि त्यांच्याकडे आता किती आहे त्यांचा 1 वर्षाचा हा टेन्युअर आहे. म्हणजे आतापासून तर या वर्षीच्या जुलै म्हणजे आता एंड झालेला आहे जून, तर जुलैपासून नेक्स्ट इयरच्या जून पर्यंत त्यांचा 1 वर्षाचा हा टेन्युअर राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्या जूनच्या नेक्स्ट इयर मध्ये काय होणार आहे रिटायर होणार आहे. तर बिफोर हर एलिव्हेशन, तर जो त्यांना हे जो एलिव्हेशन मिळालेला आहे ऍज अ चीफ सेक्रेटरीचा, तर याच्या आधी सौनिक जे हुज हजबंड मनोज सौनिक, तर त्यांचे जे हजबंड आहे मनोज सौनिक ते काय होते फॉर्मर स्टेट चीफ सेक्रेटरी होते आणि त्यांच्याकडे एक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी इन द स्टेट होम डिपार्टमेंट, त्यांच्याकडे स्टेट होम डिपार्टमेंट मध्ये ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा पण चार्ज होता. सुजाता यांना 3 डिकेड्सचा काय आहे एक्सपिरियन्स आहे पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स मध्ये, जसे की इन हेल्थ केअर, फायनान्स, एज्युकेशन, डिझास्टर मॅनेजमेंट आणि पीस कीपिंग ऍट द डिस्ट्रिक्ट. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना काय आहे 3 डिकेडचा एक्सपिरियन्स आहे. स्टेट अँड फेडरल लेवल अँड इन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऍज अ पार्ट ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस अँड द युनायटेड नेशन्स. सो त्यांना एक्सपिरियन्स भरपूर आहे, 3 डिकेडचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. सो त्यांना काय बनवण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या फर्स्ट वुमेन चीफ सेक्रेटरी त्यांना बनवण्यात आलेला आहे. काय कोण आहे ते सुजाता सौनिक त्यांचं नाव आहे. आता महाराष्ट्राबद्दल बघूया आपण. कॅपिटल आहे मुंबई, चीफ मिनिस्टर आहे एकनाथ शिंदे, गव्हर्नर आहे रमेश बैस हे गव्हर्नर आहे महाराष्ट्राचे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे RCBनी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी काय केलेलं आहे अपॉइंट केलेला आहे कार्तिक यांना बॅटिंग कोच आणि मेंटर म्हणून. तर बघूया फॉर्मर इंडियन विकेट कीपर आणि बॅटर आहेत फॉर्मर दिनेश कार्तिक. त्यांनी त्यांची अनाउन्समेंट काय रिटायरमेंट अनाउन्स केली होती फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट. तर ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट मधून त्यांनी त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. तर दिनेश कार्तिक आहे ते विकेट कीपर आणि बॅटर लास्ट मंथ मध्येच त्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेली होती. सो त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे बॅटिंग कोच आणि मेंटर म्हणून बाय रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. ओके, सो दिनेश कार्तिक रेकॉर्ड ॲज RCB प्लेअर. तर दिनेश कार्तिक यांचा आपण ऍज अ RCB प्लेअर म्हणून तर त्यांचा म्हणजे RCB जे जिथे त्यांनी प्ले केलेला आहे RCB मधून, तर त्यांचा तो रेकॉर्ड बघूया आपण. तर काय रेकॉर्ड होता, किती त्यांनी प्ले केलेले आहे मॅचेस बघूया. द क्रिकेटर हु इज ऑल्सो इन टू कमेंट्री, तर त्या कमेंट्री मध्ये पण होते हॅड अ स्पेक्टॅक्युलर लास्ट सीझन ऑफ फॉर RCB वेअर त्यांनी प्ले केलेला आहे रोल ऑफ अ फिनिशर अँड स्कोर्ड 326 रन्स. तर 326 रन्स त्यांनी लास्ट सीझन मध्ये जो त्यांनी प्ले केलेला आहे RCB कडनं त्याच्यामध्ये त्यांनी 326 रन्स काढलेले आहे ऍट अन ऍव्हरेज ऑफ 36.22 विथ त्यांचा स्ट्राईक रेट किती होता तो होता 187.36. ओके, सो आता
हा तर बघितला आपण आरसीबी प्लेअर म्हणून त्यांचा रेकॉर्ड. आता बघूया आपण ओव्हरऑल त्यांचा आयपीएल रेकॉर्ड. तर ओव्हरऑल त्यांचा आयपीएल रेकॉर्ड मध्ये त्यांनी विकेट कीपर आणि बॅटर म्हणून प्ले केलेला आहे 257 मॅचेस आयपीएल मध्ये. आणि त्यांनी पाच फ्रँचायझीज म्हणजे 5 टीम कडनं ते खेळलेले आहे. तर ते कोणत्या टीम्स आहेत ते आहे कोलकाता नाईट रायडर, मुंबई इंडियन, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग 11 पंजाब आणि आरसीबी असे हे 5 फ्रँचायझीज कडून ते खेळलेले आहे आयपीएल रेकॉर्ड नुसार. ओके. आणि त्यांचा जो लास्ट सीझन होता ते आरसीबी कडूनच खेळलेले होते. त्यांनी 4842 रन्स टोटल त्यांच्या आयपीएल रेकॉर्ड मध्ये घेतलेले आहे. ऍव्हरेज होता 26.32. ओके. तर आता फर्स्ट तर आपण बघितलं की आरसीबी प्लेअर म्हणून त्यांचा रेकॉर्ड. सेकंड आपण बघितला आयपीएल मधला त्याचा ओव्हरऑल रेकॉर्ड. आता बघूया आपण इंडियासाठीचा त्यांचा रेकॉर्ड. तर जे इंडियाकडून ते खेळलेले होते टोटल प्लेइंग फॉर इंडिया. कार्तिक स्पोर्ट त्यांनी किती टोटल केलेले आहे रन्स 1752 रन्स त्यांनी स्कोअर केलेले आहे इंडियासाठी. स्ट्रक 9 हाफ सेंचुरीज 9 हाफ सेंचुरीज त्यांनी घेतलेल्या आहे इन 94 ओडीआय मॅचेस मध्ये. 26 टेस्ट मध्ये त्यांनी 1025 रन्स घेतलेले आहे विच इन्क्लूड सेंचुरी अगेन्स्ट बांगलादेश. तर बांगलादेशच्या अगेन्स्ट मध्ये जेव्हा खेळलेले होते ते तेव्हा त्यांनी सेंचुरी सुद्धा घेतलेली होती. ओके. सो दिनेश कार्तिक यांना काय अपॉइंट केलेलं आहे ऍज अ बॅटिंग कोच आणि मेंटर म्हणून आरसीबीनी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी. ओके. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया बिकम द फर्स्ट कंट्री. इंडिया ही फर्स्ट कंट्री बनलेली आहे ज्यांनी वर्ल्ड मधून इंडिया ही फर्स्ट कंट्री बनलेली आहे टू प्रिपेअर अ चेकलिस्ट ऑफ इट्स एंटायर फोना. तर इंडिया ही फर्स्ट कंट्री बनलेली आहे वर्ल्ड मधून ज्यांनी चेकलिस्ट तयार केलेली आहे एंटायर फोनाची. आता मला सांगा की फोना म्हणजे काय. अशा 2 वर्ड्स आहेत फ्लोरा आणि फोना. तर फ्लोरा म्हणजे काय असते. फ्लोरा म्हणजे असते ऑल टाइप्स ऑफ प्लांट्स. ओके. त्या रिजन मधले ऑल टाइप्स ऑफ प्लांट जे आहे त्यांचं रेकॉर्ड म्हणजे असते फ्लोरा. आणि फोना म्हणजे काय असते ऑल टाइप्स ऑफ ऍनिमल्स. ओके. ऍनिमल्स मध्ये जीव जंतू पण येतात. तो फोना म्हणजे असते ऑल टाइप्स ऑफ ऍनिमल्स आणि त्याच्यामध्ये जीव जंतू येतात सो त्यांना म्हणतात फोना. तर म्हणजे ऑल टाइप्स ऑफ ऍनिमल जीव जंतू सोबतच जो रेकॉर्ड आहे एंटायर चेकलिस्ट बनवलेली आहे इंडियानी आणि बनलेली आहे वर्ल्ड मधून फर्स्ट कंट्री ज्यांनी ही चेकलिस्ट जी आहे ती बनवलेली आहे. बघूया आपण आता त्यामध्ये कोणत्या स्टेट्स मधून कोणते जे फौना आहेत कोणते ऍनिमल्स किती त्यांनी चेकलिस्ट मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो युनियन मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ओके. युनियन मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज मिनिस्टर यांनी यांच्यानुसार काय केलेलं आहे इंडिया ही काय बनलेली आहे फर्स्ट कंट्री बनलेली आहे इन द वर्ल्ड ज्यांनी प्रिपेअर केलेली आहे चेकलिस्ट ऑफ एंटायर फोनाची. आता जसं मी तुम्हाला फोना सांगितलं एंटायर फोनाची ज्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे किती स्पीसीज टोटल 1,04,561 स्पीसीज त्यामध्ये कव्हर आहे टोटल. आणि पोझिशनिंग इटसेल्फ ॲज अ ग्लोबल लीडर इन बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन. तर बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन मध्ये स्वतःला ग्लोबल लीडर म्हणून पोझिशनिंग केलेलं आहे अँड कव्हर करत 1,04,561 स्पीसीजला. ओके. सो जे टॅक्झोनॉमिस्ट, रिसर्चर्स, अकॅडमिशियन्स, कन्झर्वेशन मॅनेजर्स, पॉलिसी मेकर्स याकरता ही जी फौनाची चेकलिस्ट आहे ती काय राहणार आहे एक इनव्हॅल्युएबल रेफरन्स राहणार आहेत. आणि याच्यामध्ये काय किती कंप्राइजेस आहे या इट कंप्राइजेस 121 चेकलिस्ट. तर 121 चेकलिस्ट आहे ऑफ ऑल नोन टॅक्सा कव्हरिंग 36 फायला. ओके. So endemic, threatened and scheduled species have also been included in the list. तर endemic, threatened आणि scheduled species जे आहेत ते पण या लिस्ट मध्ये इन्क्लुडेड आहेत. सो आता आणखी जास्त इन्फॉर्मेशन बघूया आपण की कोणत्या स्टेट मधनं किती स्पीशीज त्यांनी चेकलिस्ट मध्ये ऍड केलेले आहेत. तर टोटल अबाउट 455
मॅमेलियन स्पीशीज आर रेकॉर्डेड इन द इंडिया. तर या चेकलिस्ट नुसार अकॉर्डिंग टू द चेकलिस्ट 455 मॅमेलियन स्पीशीज जे आहे त्या रेकॉर्ड करण्यात आलेल्या आहे इंडियाकडनं त्या चेकलिस्ट मध्ये. तर आता बघूया आपण हायेस्ट नंबर कुठनं केलेला आहे रिपोर्ट. तर हायेस्ट नंबर ऑफ स्पीसीज जे आहे त्या रिपोर्ट केलेल्या आहे फ्रॉम मेघालया विथ 163 स्पीसीज. तर जास्तीत जास्त जे आहे स्पीसीज त्या मेघालयामधनं केलेल्या आहे विथ 163 स्पीसीज. नेक्स्ट वेस्ट बेंगाल कडनं 161, अरुणाचल प्रदेश कडनं 142, तमिळनाडू कडनं 139, आसाम कडनं 138, सिक्कीम मधनं 137, केरला मधनं 134. तर असे हायेस्ट नंबर ऑफ स्पीसीज रिपोर्ट करण्यात आलेले आहे या स्टेट मधनं आणि हायेस्ट नंबर करण्यात आलेला आहे मेघालयामधनं. तर तिथनं आहे 163 स्पीसीज. आता बघूया आपण युनियन टेरिटरीज मधनं. तर युनियन टेरिटरीज मधनं अंडमान अँड निकोबार आयलँड जे आहे तिथनं 68 स्पीसीज ऍड करण्यात आलेले आहेत. लडाख मधनं 59, दिल्ली मधनं 38 स्पीसीज जे आहे ते हायेस्ट मॅमेलियन डायव्हर्सिटीच्या ऍड करण्यात आलेले आहे. हे झालं युनियन टेरिटरीज बद्दल. ओके, सो काय झालेलं आहे, इंडिया बनलेली आहे वर्ल्ड मधनं फर्स्ट कंट्री जिने काय केलेली आहे चेकलिस्ट प्रिपेअर केलेली आहे एंटायर फॉनाची. ओके, तर आजच्या न्यूज वर आधारित आपण क्वेश्चन्स बघून घेऊया. त्याआधी आपण डेज एकदा बघून घेऊया. तर 1 जुलैला आधी जसं आपण कालच्या सेशन मधले घेतलेलं आहे 1 जुलैचे काही डेज, तर तसेच आज एक डे आहे म्हणजे 1 जुलैचा एक डे आपला राहिलेला होता कालच्या सेशन मधला. तर आज आपण बघितलेला आहे तो आहे चार्टर्ड अकाउंटंट्स डे आणि त्याची या वर्षीची थीम आहे इनोव्हेटिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. 2 जुलैला ऑब्झर्व करण्यात येतो वर्ल्ड UFO डे. आता वळूया आपण क्वेश्चन्स कडे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली इंडियन ऑलराउंडर रवींद्र जडेजा, ओके इंडियन ऑलराउंडर आहे रिसेंटली रवींद्र जडेजानी अनाउन्स केलेला आहे त्यांचं रिटायरमेंट फ्रॉम विच क्रिकेट फॉर्मॅट. कोणत्या क्रिकेटच्या फॉर्मॅट मधनं त्यांनी रिटायरमेंट अनाउन्समेंट केलेली आहे. तर T20 इंटरनॅशनल मधून त्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. नेक्स्ट, हु रिसेंटली वोन गोल्ड मेडल इन द वुमेन्स 100 मीटर हर्डल. तर जे कुठे पंचकुला इथे झालेलं नॅशनल इंटर स्टेट सिनियर ऍथलीट चॅम्पियनशिप जे आहे त्यामध्ये वुमेन्स 100 मीटर हर्डल्स मध्ये कोणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे तर ते जिंकलेलं आहे ज्योती येराजी यांनी. ओके, नेक्स्ट, नेम द इंडियन मिडफिल्डर नोन फॉर हिज स्पीड अँड निकनेम स्कूटर. ओके, तर त्यांना ओळखल्या जायचं त्यांच्या स्पीड आणि निकनेम स्कूटर वरनं, जे की इंडियन मिडफिल्डर आहे ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे. त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे भूपिंद्र सिंग रावत. नेक्स्ट, रिसेंटली जापान हॅज लॉन्च अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ऑन विच ऑफ इट्स न्यू मेजर रॉकेट. तर जापानने काय केलेलं आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जी लॉन्च केलेली आहे तर ती त्यांचे कोणत्या नवीन मेजर रॉकेट मधनं त्यांनी लॉन्च केलेली आहे तर ते केलेली आहे H3 रॉकेट मधनं. नेक्स्ट, हु हॅज बिकम द फर्स्ट वुमेन चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. तर कोण झालेले आहे फर्स्ट वुमेन चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राच्या, त्यांचं नाव आहे सुजाता सोनिक. Who has been named as the batting coach and mentor by Royal Challengers Bangalore. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने कोणाला अपॉइंट केलेला आहे ऍज द बॅटिंग कोच अँड मेंटर म्हणून ते केलेलं आहे दिनेश कार्तिक यांना. नेक्स्ट, रिसेंटली हाऊ मच फंड डिड द फेडरेट स्टेट ऑफ इंडिया has become the first country in the world to prepare a complete list of its fauna. According to the लिस्ट मध्ये इन्क्लूड केलेले आहे किती 121 चेकलिस्ट ऑफ ऑल नोन टॅक्सा कव्हरिंग 36 फाइल. ओके ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आजच्या न्यूजच्या तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.